वाशिम जिल्ह्यातील अंगणवाड्यांमध्ये निकृष्ट दर्जाचा पोषण आहार पुरवला जात असल्याची तक्रार आहे। मूग डाळ, मिरची पूड, हळद आणि इतर पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्या कारणाने पुरवठादारांवर कारवाई व्हावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग ठाकरे यांनी केली आहे। जिल्हा परिषदेच्या सभेमध्ये हा मुद्दा उपस्थित केल्यानंतर 6 तालुक्यातील या पोषण आहाराचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलेत। जिल्ह्यात 1074 अंगणवाड्यांद्वारे जवळपास 30,000 बालकांना आणि 12,000 गरोदर आणि स्तनदा महिलांना हा आहार पुरवला जातो। माझ्याकडे काही नागरिक आले आणि त्यांनी अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना पुरवल्या जाणाऱ्या पोषण आहाराबाबत गंभीर तक्रारी केल्या। मी त्यात लक्ष घातलं आणि काल ते सगळे सॅम्पल स्थायी समितीच्या बैठकीत मांडले आणि तिथे मुगाची डाळ निकृष्ट होती, हळदीचा घुरट वास येत होता, तर धमक येत होती, चटणीची सुद्धा धमक येत होती आणि या गोष्टीला प्रथमदर्शनी हे सगळं दिसत असल्यामुळे याला कुठल्याही लॅबोरेटरीची गरज नाही आणि म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे असा आग्रह धरला। आहारची क्वालिटी कशी आहे हे निश्चित करण्यासाठी आम्ही सर्व तालुक्यावरून एक सॅम्पल मागवलेला आहे। त्यांना आपण पुण्याची चांगली लॅबोरेटरीला पाठवणार आहे, तसेच आपण 2-3 गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट लॅबोरेटरीला पाठवणार, जेणेकरून आपल्याला क्रॉस चेक त्यांचे रिझल्ट्स करता येणार आहे आणि आपण पुरवठादारांना लिहिणार आहे जिथे जिथे माल आपला चांगला नाही त्याला रिप्लेस करण्यासाठी। लाल मातीतली कुस्ती म्हणजे